ब्रह्म आणि जगत, ब्रह्म आनंद स्वरूप आहे, जगत दुःखमय आहे. जगतामध्ये दुःखही दुःख भरलेलं आहे. म्हणून जीव दुःखात जन्म घेतो, दुःखात जगतो, जगतो आणि दुःखातच मरतो. पण ज्ञानेश्वरांनी म्हटल्याप्रमाणे मृत्यूलोकी सुखाची कहाणी ऐके जाईल कवनाचे श्रवणी, जैसी सुखनिद्रा अंथरुणी इंगळाच्या. म्हणजे मृत्यूलोकी सुखाची कहाणी कोणी ऐकू शकत नाहीये. या ठिकाणी जी निद्रा आहे, मृत्यूलोकी सुखाची कहाणी ऐकायला कवाची श्रवणी, जैशी सुख निद्रा अंथरुणी इंगळाच्या. आपण अंथरून टाकलेलं आहे झोपायला आणि चौकडून इंगळ्या आहेत, इंगळ्या. आणि त्या इंगळ्या चौकून असल्यामुळं त्याला झोप येणार नाही. म्हणजे जीवाला ज्या विषयरूपी इंगळ्या आहेत, त्या विषयरूपी इंगळ्या सतत दुःख भोगायला लावतात आणि जीव आनंद प्राप्त करण्याचा प्रयत्न करतो, परंतु तो आनंद मार्गाकडे जाऊ शकत नाही, कारण त्याच्यामध्ये माया आहे.